नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण तांदळाच्या पिठाची भजी करणार आहोत। ही भजी खूप सुंदर होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। ही भजी तेलकट होऊ नये म्हणून आपण तांदळाच्या पिठाबरोबर अजून एक पदार्थ घालतो। वरून ही छान कुरकुरीत होतात आणि आतून जर बघितलात तर आतून छान हलकी जाळीदार अशी तयार होतात। चवीला तर खूपच सुंदर लागतात। अगदी झटपट होतात, आयत्या वेळी आपण करू शकतो। त्यामुळे अशी भजी तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला ही भजी कशी करायची ते आता बघूया। तांदळाच्या पिठाची भजी करण्यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मैदा। तांदळाच्या पिठात मैदा घातल्याने काय होतं तर आपली जी आपण भजी करणार आहे ती तेलकट होत नाहीत। याच्यात घालायचं आहे 1 चमचा दही आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला असं व्यवस्थित फेटून आपल्याला मिक्स करायचं आहे। फक्त तांदळाचं पीठ वापरलं तर खूप असं तेल ओढून घेतलं जातं, त्याच्यामुळे थोडासा मैदा त्याच्यात घालायचा। असं हाताने मिक्स करत करत त्याला एकत्र करायचं आहे। खूपही पातळ करायचं नाही आहे आणि खूप पण एकदम घट्ट नाही ठेवायचं आहे। हे बघा, असं आपल्याला पीठ ठेवायचं आहे। इथे बघा पाणी घालून याला मी असं व्यवस्थित एकसारखं करून घेतलं आहे। याच्यात गाठी वगैरे काही होऊ नाही द्यायच्या। आणि हे पीठ आता मी असं ठेवलं आहे, खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही। आता याच्यात आपल्याला एक कांदा असा उभा चिरून घालायचा आहे। आता हे पीठ मी 1 मिनिट व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे। आता हा कांदा थोडा असा सुट्टा करायचा आणि याच्यात घालायचा। याच्यात घालायची आहे कोथिंबीर। इथे मी 1 चमचा धने जिरे पावडर घेतली आहे, ती घालायची। इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। आता इथे मी एक लहान चमचा लाल तिखट म्हणजे आपलं बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे। घालायचं असेल तर तुम्ही घाला, नाहीतर फक्त मिरची घातलात तरी चालेल। याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे अगोदर सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। या भजी खूप छान होतात आणि तुम्ही आयत्या वेळी लगेच करू शकता। याला काही पूर्वतयारीची वगैरे गरज नाही आहे। संध्याकाळी चहाच्या वेळेस किंवा कोणी पाहुणे आले तर हे लगेच तुम्ही करू शकता, खूप छान होतात। हे बघा, तर हे सगळं असं मी व्यवस्थित एकत्र केलं आहे। आता याच्यात आपल्याला 1 पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। हे बघा, अगदी पाव चमचा सोडा घ्यायचा, तो घालायचा। अगदी जरासं पाणी घालूया आणि सोडा याच्यात मिक्स करून घ्यायचा। आता आपलं इथे हे भजीसाठीचं पीठ तयार आहे। बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं, तेल गरम झालं की याच्यात हातानेच अशी भजी घालायची। आता तुम्हाला लहान मोठी कशी घालायची त्या साईजची भजी करून घ्यायची। आता गॅस मिडियमच आहे, मिडियम गॅसवरती याला थोडंसं भाजू देऊया। आता भजी एक साईडने थोडी भाजली की याला परतून घ्यायचं आहे। बघा, खूप छान होतात, दिसतातही खूप छान, रंगही फार छान आला आहे आणि अगदी झटपट होतात। त्यामुळे तुम्ही आयत्या वेळी कधीही लगेच करू शकता। आणि याच्यात बेसन पीठ नाही आहे, ज्याला पित्ताचा वगैरे त्रास असतो तर बेसन पीठ नाही, आपण तांदळाची भजी केली आहेत, खूप छान झाली आहेत।
आता ही दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित असं थोडा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आता इथे आपली भजी बघा छान असं सोनेरी रंगावर तळली गेली आहे, काढून घेऊया। राहिलेली भजी पण मी अशीच करून घेते। आता इथे आपली तांदळाच्या पिठाची भजी करून तयार आहेत। आता हे जे तुम्ही जवळून बघितलात याला अजिबात तेल नाही आहे आणि जर आवाज ऐकलात तर हे बघा खूप छान अशी वरून क्रिस्पी अशी तयार झाली आहेत। ही भजी तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। तर अशी भजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।